त्याची मोठी बातमी. श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. मवियाची हॉटेल फोर सीझन मध्ये 2.5 तासांपासून बैठक सुरू आहे. शरद पवार सुद्धा मवियाच्या या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील हे देखील आता पवारांच्या भेटीला इथे पोहोचलेले आहेत. ही महत्त्वाची बैठक सध्या आपल्याला माहिती आहे फोर सीझन मध्ये सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर हे देखील स्वतः उपस्थित आहेतच. त्याबरोबरीने आता श्रीनिवास पाटील सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. तसंच बाळासाहेब पाटील हे देखील पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. नेमक्या या बैठकीमध्ये काय ठरतं, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे दृश्य बघतोय ज्यावेळेला खासदार श्रीनिवास पाटील हे इथे दाखल झाले आणि बाळासाहेब पाटील इथे पोहोचले तेव्हाची. अधिक माहिती घेऊयात. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गिरीश, काय अधिक माहिती? नक्कीच हालचाली वाढतात. आपण पाहतोय साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील हे दोघेही आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या दोघांनाही या बैठकीचं निमंत्रण आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साताऱ्याच्या जागेवरून खासदार आहेत श्रीनिवास पाटील, ते देखील या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. जवळपास 2.5 तास झालेले आहेत. बैठक अजूनही सुरूच आहे आणि फोर सीझन हॉटेलच्या 6व्या मजल्यावरती एका कॉन्फरन्स रूम मध्ये बैठक सुरू आहे आणि राऊंड टेबल सगळी चर्चा घडते. प्रत्येक जागांवरती चर्चा घडत असल्याची माहिती आतापर्यंत 39 जागांवरती एकमत झाल्याचं सुद्धा कळते. आणि यासोबतच आपण जर पाहिलं तर अमरावती, सोलापूर आणि अकोला या जागांवरती वंचितनं आपली जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे यावर एक निर्णय होणार आहे का, एक सूत्र हे निर्णय होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच मुंबईची देखील एक जागा आहे जी वंचित लढू पाहत आहे आणि या सगळ्या जागा वंचितला मिळणार का आणि वंचित महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून सोबत येणार का आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराची धुरा सांभाळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 39 जागेवरचा जो तिढा आहे त्यावर एकमत झाल्याचं समजतंय. मात्र बाकीच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती अद्यापही एकमत झालेलं नाहीये आणि हा तिढा नेमका कधीपर्यंत सुटणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच दरम्यान आपण पाहतोय की साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची देखील इथे एंट्री झालेली आहे आणि आमदार बाळासाहेब पाटील यांना देखील बोलून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेमकी घडामोड कशा पद्धतीची असेल आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कोणता असणार आहे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते गिरीश आणि प्रत्येक अपडेट या संदर्भातले तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.